मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजयी, भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव। मुंबई आमच्या बापाचीच, मुंबईत शिवसेनाच, अनिल परबांनी विरोधकांना ठणकावलं, तर पदवीधरची यादी पाठवतो, बघा किती मुस्लिम, परबांचा टोला। मुंबई शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार जमो अभ्यंकर यांचा विजय जवळपास निश्चित, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे पिछाडीवर। मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठं यश, शिवसेना भवनासमोर जल्लोष। कोकण पदवीधर मतदारसंघामधून भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय, काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव। नवी मुंबईतील कोकण भवनासमोर ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने, निरंजन डावखरेंचा विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर भाजपचा जल्लोष, पोलिसांची मध्यस्थी। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुतीच्या किशोर दराडे यांची दुसऱ्या फेरीतही आघाडी कायम, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे पिछाडीवर। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपची 5 नावं जाहीर, पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी। पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच बीडच्या परळीमध्ये मुंडे समर्थकांचा जल्लोष, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडत केली घोषणाबाजी। पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच बीडच्या परळीमध्ये मुंडे समर्थकांचा जल्लोष, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडत केली घोषणाबाजी। विधान परिषद निवडणुकीसाठी परिणय फुके यांच्या नावाची घोषणा, गोंदियाच्या गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष। काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी प्रज्ञा राजीव सातव यांना पुन्हा संधी। विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता, निवडणुकीची तारीख ठरवण्यात यावी अशी राज्यपालांना विनंती करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। राहुल गांधींचं भाषण सुरू असताना पंतप्रधान मोदींनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसेशी जोडणं योग्य नाही असं म्हणत रोखलं, तर अमित शहा यांनी या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी असं म्हटलंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरती लोकसभेत चर्चा सुरू, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं प्रथमच भाषण, जय संविधान असं म्हणत केली भाषणाची सुरुवात। अग्निवीर योजना लष्कराच्या विरोधामध्ये असून देशाच्या विरोधात आहे, ते तरुणांच्या विरोधात, आमचे सरकार आल्यावरती ही योजना बंद करू, भाषणामध्ये राहुल गांधींची अग्निवीरवरून मोदींवर टीका। नरेंद्र मोदींनी अयोध्येमधून निवडणूक लढवण्यासाठी सर्व्हे केला, तेव्हा त्यांना अयोध्येमधून निवडणूक लढवू नये असं सांगितलं, जर मोदी तिथून लढले असते तर त्यांचा पराभव झाला असता, म्हणूनच ते वाराणसीत गेले, राहुल गांधींची मोदींवर टीका। लोकसभेत बोलताना राहुल गांधींची सत्ताधाऱ्यांवर टीका, सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत, भाजप हिंसा पसरवतं, राहुल गांधींचं वक्तव्य, यावर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी सुनावत कोणत्याही धर्माबद्दल कमेंट न करण्याचं केलं आवाहन। विरोधी पक्षनेते पदाची प्रतिष्ठा राहुल गांधी जपत नाहीयेत, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची टीका। राहुल गांधींनी आपल्या सगळ्या देवी देवतांना काँग्रेसचे ब्रँड अँबॅसेडर बनवलंय, महादेवाचा आशीर्वाद देणारा हात काँग्रेसचा आहे असं त्यांना वाटतं, आपल्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायला हवी, कंगना रनौतचं ट्विट। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामधील हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध, राहुल गांधींनी ताबडतोब हिंदूंची आणि देशाची माफी मागावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी। राहुल गांधींच्या संसदेमधील भाषणावरून विधान परिषदेमध्ये गोंधळ, आपल्याकडे हात दाखवणाऱ्या प्रसाद लाड यांना अंबादास दानवेंची शिवीगाळ, विरोधी पक्ष नेत्यांवरती कारवाईची प्रवीण दरेकर आणि लाड यांची मागणी। बोलत असताना माझा तोल सुटलेला नाही, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बोट उगारल्यावरती बोट तोडण्याची हिंमत दाखवणारच, विधान परिषदेमध्ये राहुल गांधींचा विषय काढण्याची गरज नव्हती, दानवेंचं वक्तव्य।
उदय सामंतांची उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे दीड वर्ष कॅबिनेट घेत नव्हते, पत्रकार परिषदेमध्ये बोंबलण्यापेक्षा आमच्याशी चर्चा करावी, उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला। मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील तिसऱ्या आणि चौथ्या माळ्याची चौकशी करणार, त्यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करणार, मंत्री उदय सामंतांची घोषणा। सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये 20 वर्षांची तर अल्पवयीनांवरती बलात्कार झाल्यास फाशीच्या शिक्षेची कायद्यात तरतूद। पीडितेचा जबाब तिच्या घरी कुटुंबासमोर घेतला जाईल, अमित शहांची माहिती। नव्या कायद्यांमध्ये महिला आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलेलं आहे, शिवाय ऑनलाईन पद्धतीने FIR नोंदवता येईल, गृहमंत्री अमित शहांची माहिती। साताऱ्यामध्ये नवीन कायद्यानुसार मागील 16 तासांमध्ये 4 गुन्ह्यांची नोंद। सातारा आणि औंधमध्ये कलम 352 अंतर्गत तर लोणंदमध्ये 194 आणि दहिवडीमध्ये 108 अंतर्गत गुन्हे दाखल। देशामध्ये नवीन कायद्यांची अंमलबजावणी, कायद्यांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी परभणी पोलिसांचा विशेष कार्यक्रम। सर्वपक्ष सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून कायद्याची माहिती दिली। लोकभावना लक्षात घेता दीक्षाभूमीच्या पार्किंगच्या कामाला स्थगिती। विधानसभेत फडणवीसांची घोषणा, तर समितीशी चर्चा करूनच विकास काम सुरू केल्याचंही फडणवीसांचं स्पष्टीकरण। स्थगिती दिली असली तरी देखील दीक्षाभूमी इथं पार्किंग होणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभागृहामध्ये येऊन सांगायला हवं, प्रकाश आंबेडकरांची मागणी। देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेपूर्वी दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंग विरोधात आंदोलन। अंडरग्राउंड पार्किंग ही लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं आंदोलकांचं म्हणणं। दीक्षाभूमी परिसरामधील अंडरग्राउंड पार्किंगच्या कामाच्या आंदोलकांकडून तोडफोड आणि जाळपोळ। मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायांनी एकत्र येत केला पार्किंगच्या कामाला विरोध। अंडरग्राउंड पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या स्ट्रक्चरल धोका निर्माण होऊ शकतो आणि नितीन राऊतांची प्रतिक्रिया, तर बांधकामाआधी भीम अनुयायांना विश्वासात घ्यायला हवं होतं अशीही प्रतिक्रिया। लोकभावना लक्षात घेऊन दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये विकास कामं व्हावीत, हीच काँग्रेसची भूमिका। नाना पटोलेंची आंदोलनानंतर प्रतिक्रिया। दीक्षाभूमी परिसरामध्ये भूमिगत पार्किंगचं निर्माण कार्य तत्काळ बंद पाडावं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाची मागणी। नागपूर दीक्षाभूमी आंदोलन स्थळाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून पाहणी। समितीचा निर्णय मान्य नसेल तर जनतेचा उद्रेक होईल, याचा विचार करून हे काम रद्द केलं पाहिजे, वडेट्टीवारांची मागणी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचं निधन। त्या 74 वर्षांच्या होत्या, त्या काही दिवसांपासून आजारी होत्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गहुली इथे जाऊन वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। आजपासून सुरू केली कर्जमुक्ती अभियान यात्रा। संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये, अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू। सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वुमन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांचा संभाजी भिडेंना इशारा। मागील वर्षभरामध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी, याच सरकारच्या काळामध्ये कारवाई कधी करणार? मोबाईलवरून मेसेज वाचून दाखवत भास्कर जाधवांचा फडणवीसांना सवाल। पेपरफुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आणणार, विधानसभेमध्ये रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। पेपरफुटीबाबत विरोधकांच्या प्रश्नांना फडणवीसांचं उत्तर, या पुढील परीक्षा TCS केंद्रावरच होणार। गट क च्या जागा MPSC कडे वर्ग करणार, परीक्षा केंद्रावर उपजिल्हाधिकारी निरीक्षक म्हणून राहणार असल्याची फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात, फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन। मंत्री गिरीश महाजनांनी पुण्यामध्ये घेतलं ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन। यावेळी प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचाही महाजनांनी घेतला आढावा। संत सोपान महाराजांच्या पालखीचं बुधवारी सासवडमधून पंढरपूरकडे होणार प्रस्थान। या पालखीचं यंदाचं 120वं वर्ष। मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण होण्यापूर्वीच वारकरी दाखल। पुण्यामध्ये वारकऱ्यांसाठी मेट्रो सफर, तुळशीबाग गणपती मंडळातर्फे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपासून पिंपरी चिंचवडपर्यंत वारकऱ्यांनी घेतला मेट्रोचा आनंद। प्रवासादरम्यान वारकऱ्यांकडून विठू नामाचा गजर।
विठ्ठल रुक्मिणीच्या मेघडंबरीला चांदी बसवण्याचं काम सुरू. या पार्श्वभूमीवर एका अनामिक भक्ताकडून 2 कोटींची चांदी अर्पण. आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी बुंदीचे लाडू बनवण्यास मंदिर समितीकडून सुरुवात. सुमारे 11 लाख लाडू बनवणार. गरज पडल्यास अधिकचे 5 लाख लाडू बनवण्याची ही तयारी. माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होताच इंद्रायणी पुन्हा फेसाळायला सुरुवात. 2 दिवस आधीच मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली असताना नदी पुन्हा फेसाळल्यानं पाहणीचा उपयोग काय, असाही सवाल. बाणगंगा तलावाची ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंकडून पाहणी. काही दिवसांपूर्वी जेसीबीमुळे तलावाच्या पायऱ्यांचं झालं होतं नुकसान. जालना जिल्ह्यामधल्या मंठा घनसावंगी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. शेतकऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा. सिंधुदुर्गामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. सततच्या पावसामुळे धबधबे प्रवाहित. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 750 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये आठवडाभरामध्ये 0.5% वाढ. सद्यस्थितीमध्ये जलाशयांमधील पाणीसाठा 5.91%. वर्ध्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी. पावसामुळे पेरण्यांना वेग. शेतकरी सुखावला. भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाची हजेरी. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. 8 दिवसातच 5% पाणीसाठा वाढला. लोणावळ्यामध्ये संध्याकाळी 6 वाजेनंतर पर्यटकांना फिरण्यास बंदी. नियम न पाळणाऱ्या पर्यटकांवरती आणि अधिकाऱ्यांवरती कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. चंद्रपुरात ताडोबा पर्यटनाच्या शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांचं पर्यटकांना दर्शन. आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत 3 महिने पर्यटकांना ताडोबात नो एंट्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.